सर्वांचं लक्ष आहेत का झोपले कारण 7 लोकांचं एवढं दमदार प्रेझेंटेशन झाल्यानंतर पहिल्यांदा थोडंच वाटलं असेल, नर्वस फील करत असेल, कारण की जाधव सरांनी ज्या प्रकारे ओपनिंग केली त्यांचा प्रत्येकाला वाटलं असेल की आपण बायबॅक केलेलंच बरं पडेल, कारण की एवढं आपण त्याला अप टू द बेंचमार्क देऊ शकणार नाही. बेसिकली राहुल जानकर आरजे फायनान्शियल प्लॅनिंग हा आपला मेन कोर बिझनेस आहे. बट आज मी सुमंगल ज्वेलर्स जो माझ्या भावाचा सेकंडरी होम बिझनेस आहे त्या बिझनेसला प्रमोट करेल. प्रत्येकाच्या मनात आता प्रत्येकाने सांगितलं की DNA मॅडमने गिफ्ट सांगितलेले आहेत, त्याच्यानंतर आज ट्रीटमेंट आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या. पण प्रत्येकाला हे सगळं झालं तर लोकांना काय वाटतं बाह्य रूप लोकांना जास्त आवडतं. आतमध्ये काय झालेलं आहे कोणाला काही घेणं देणं नाही. पोट वाढलंय, पोट कमी झालंय, थड पातळ आहे, कपडे कुठले घातले. पण सर्वात महत्वाचं काय असतं पण त्याने कितीची टर्म इन्शुरन्स घेतलाय, कितीची पॉलिसी घेतलाय, किती मेडिक्लेम घेतलाय हे कोणाला आवडत नाही. पण त्याने अंगावर गोल्ड काय घेतलेलं आहे, कारण की लोकांना शेवटी जे दिसतं तेच विकतं किंवा जे विकतं तेच दिसतं. तर बेसिक लोकांमध्ये गोल्डचे ट्रेडिशन म्हणजे कशा पद्धतीने आज आपण बघायला तर गोल्ड लोक वापरतात. तर पहिला मुद्दा असा की ट्रेडिशन साधारणतः परंपरेनुसार आपल्याला आलेला आहे की जेव्हा कोण लग्न करतं तर पहिल्या लग्नामध्ये पहिला मुद्दा हात असतो मुलाकडून की मुलीला गोल्ड किती देणार, कारण त्याच्यावर तुमची पत कळते की तुमची फायनान्शियल कॅपॅसिटी किती आहे. बरं मुलीला किती देणार, त्याचबरोबर मुलाला किती घालणार हा नंतर प्रश्न असतो. आणि किती वर्षामध्ये घालणार, म्हणजे दिवाळीला देणार का, वर्षभरात देणार का, कारण त्याच्यावर कळतं की जावायला काय भेटणार आहे, त्याच्यावर सुनाई तुम्ही काय देणार. म्हणजे हा बेसिकली टोटल लोकांमध्ये पद्धत आलेली आपल्या परंपरेनुसार. किंवा आधी परंपरा आपल्याकडे होती की वडिलोपार्जित घर जे साधारणतः माझं राहतं घर किंवा गावचं घर आहे 30 वर्ष 35 40 50 60 वर्ष, पण आजच्या बांधकामाची क्वालिटी बघता ती बिल्डिंग 20 वर्ष तरी उभी राहील तेही खात्रीशीर नाही. पण गोल्ड ही अशी वस्तू आपण बोलू शकतो की जे पणजीपासून आईपर्यंत आईनंतर ते नातीपर्यंत ती ट्रेडिशन झालेली आहे, जे ज्याला आपण म्हणतो परंपरा. त्यामुळे ट्रेडिशन म्हणून लोक गोल्ड वापरतात. दुसरं म्हणून सर्वांच्या लोकांमध्ये मेंटॅलिटी आहे की इमर्जन्सी फंड ही एकमेव अशी गोष्ट आहे की जिथे ज्यावेळी तुमच्या खिशामध्ये ATM कार्ड आहे, पण जेव्हा तुम्ही ATM मध्ये धावत पळत जाता तिथं कळतं की आज इंटरनेट सेवा बरोबर नसल्या कारणास्तव तुम्ही पैसे आहेत अकाउंटमध्ये पण तुम्ही काढू शकत नाही. त्यावेळेस गोल्ड हा तुम्हाला एक फायनान्शियल कॅपॅबिलिटी देतो की एकतर मित्राला दिलं तरी पण तो पैसे देऊ शकतो, त्याचबरोबर रात्री ज्वेलर्सवाल्याला उठवलं त्याने जर व्याजाने पैसे पाहिजे तर तोही तुमच्यासाठी तिथे ओपन येऊ शकतो. कारण की लोक गोल्ड प्रत्येक उद्योजक किंवा काही जे मोठे उद्योजक आहेत ज्यांना ब्लॅक अँड व्हाईट चार्टर्ड अकाउंटंटला माहिती आहे गोल्ड त्यासाठी कशा पद्धतीने वापर करतात इमर्जन्सी फंड म्हणून, तर तो म्हणून त्याचा वापर करू शकतो. तिसरी गोष्ट स्टेटस सिम्बॉल आजकाल झालेला आहे. खिशात 1 रुपया नसला तरी चालू शकतं, पण खूप आता लोक बघितलेले आहेत ज्याला म्हणतो गोल्ड मॅन वगैरे, सोन्याचा शर्ट, आमदार स्वतः सोन्याचा कडा, किंवा साधारणतः नॉर्मली गाववाले ज्याला आपण म्हणतो गाववाले म्हणजे त्याचा आगरी कन्सेप्ट डोक्यामध्ये आलेली आहे की जमिनी विकून सोनं घातलेले लोक ज्यांना गोल्डचं माहीत नाही, साधारणतः अंगावर 1 किलो गोल्ड असेल तर त्याला वाटतं की किंवा त्यांच्या लग्न कार्यामध्ये नॉर्मली त्यांना एक पॅशन आहे. काही लोक म्हणतात की अरे एवढं गोल्ड काय घालतं, पण काही लोक हक्काने म्हणतात जे मला आवडतं तेच मी वापरू शकतो. त्यात लोक लक्झरी लाईफस्टाईल म्हणून गोल्डचा वापर करतात. गिफ्टिंग पर्पज साधारणतः मॅडमने सांगितलं की हे गिफ्ट दिलं पाहिजे ते गिफ्ट दिलं पाहिजे, पण शेवटी लास्ट एंड ऑफ द रिझल्ट बायको पण विचारते याची किंमत काय. बाकी म्हणजे क्लायंट पण शेवटी तो व्हॅल्युएशनच करत असतो. आज जर तुम्ही म्हणजे मॅडम डिस्टर्ब नाही करणार, पण एक छोटं वस्तू हे घेऊन गेलं आणि त्याच्याबरोबर तर मिनिमम 1 ग्रामचा कॉईन घेऊन दिला, दोघांची कॉस्टिंग सेम, पण शेवटी क्लायंट परत विचार करणार हे कदाचित कॉर्पोरेट मार्केटवरून आणलं नसतं व्हॅल्यू काय. लोक म्हणतात अरे गोल्ड कॉईन आहे ना, लगेच विचार करा जसं लगेच रेट भले 20,000 रुपये असला तरी त्या मला वाटतं 2,000 रुपये तरी आहेत आपल्याकडे, त्यांनी आपली जेवढी व्हॅल्युएशन ठेवलेली आहे. त्याचबरोबर वाईफला पण ते बरं वाटणार की आज नाही झालं तुझ्या इमर्जन्सी नीड्स म्हणून तरी वापरू शकतो मी. गिफ्टिंग पर्पज. बरं आता सर्वात मोठी नोटबंदी नंतर लोकांना टेन्शन आलेलं की कॅश कशी द्यायची, किंवा आजकाल कॉर्पोरेटमध्ये पण तेच चालू की साहेबांना पाकिट बरं 2,000चं पाकिट द्यायचं का 100 नोटाचं पाकिट द्यायचं, तर ती कॅरी कोण करणार. त्याच्यापेक्षा 10 ग्राम 15 ग्राम 20 ग्राम की जेणेकरून साहेब आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवेल, त्याला कधी गरज लागली तर तो पण ज्वेलरवाल्याला फोन करेल बाबा 10 ग्रामचं कॉईन आहे तर मला पैसे दे. तर बेसिक लोक गिफ्टिंग म्हणून. चौथी 5वी गोष्ट म्हणजे हेजिंग पर्पज, जे स्टॉक्स मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतात. प्रत्येकाला माहिती आहे की सेन्सेक्स आणि गोल्ड हे ऑपोजिशन कॅरेक्टर म्हणून पकडलं जातं. जेव्हा स्टॉक्स मार्केट सेन्सेक्स वाढतं त्या गोल्डच्या किमती कमी होतात, किंवा गोल्डच्या जेव्हा किमती वाढतात तेव्हा सेन्सेक्समध्ये
थोडं खाली डाऊनफॉल असतो, तर लोक हेजिंग पर्पज म्हणून पण आणि प्रॉफिट बुकिंग ज्याला म्हणतो की तिथून पैसे काढून इथे स्विच करणं, कमोडिटी एक्सचेंजमध्ये ते चालतं, तर तेही बेसिकली पर्पज म्हणून विचार करतात. आणि सर्वात महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट पर्पज, ते साधारणतः गेला तर तुम्ही विचार करायला गेला महिनाभराचा पासून तुम्ही प्रत्येक न्यूजपेपर काढा आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मतदार जे उमेदवार होते त्यांनी आपले ऍप्लिकेशन सबमिट केले. मला मी प्रत्येक वेळी तेच करतो, ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर किंवा माझं स्वतःचं दुकान असताना ते विचार करतो की ते ही लोक पैसे गुंतवतात कुठे. तर जेव्हा तुम्ही ओव्हरऑल विचार करायला गेला तर त्यांचं 50-60% त्यांचा इन्व्हेस्टमेंट असते मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टीजमध्ये, दुसरी काय इन्व्हेस्टमेंट असते याच्यामध्ये साधारण बँक FDs मध्ये किंवा. पण त्याचबरोबर ते डिक्लेअर करतात की माझ्याकडे गोल्ड किती आहे. तर साधारणतः आता अशोक चव्हाण म्हणा किंवा आता जेही कुठले उमेदवार प्रत्येकाचं ऑलमोस्ट प्रत्येकाकडे बघायला गेला तर 60 ते 70 लाखाचं सोनं त्यांच्या घरी व्हाईटमध्ये जे डिक्लेअर करतायत ते 60 1 ते 2 किलो त्यांच्याकडे. किती जरी उद्योगपती झाला तरी त्यालाही माहिती असतं की उद्या मला काय प्रॉब्लेम तर गोल्ड मला टच फूड म्हणून देऊ शकतात. साधारण आपण उदयनराजे भोसलेंचं जे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांचं पण मी चेक केलं तर साधारणतः ऑफिशियल व्हाईट त्यांनी 70 लाखाचा गोल्ड दाखवलेला आहे. म्हणून लोक इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी पण गोल्डचा वापर करतात. मी काही ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर किंवा बोलू शकतो की प्रत्येक ॲडवायझर सांगतो की ऑलमोस्ट तुमच्या टोटल नेटवर्कपैकी 5% तुमच्याकडे गोल्ड असणं गरजेचं आहे फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पज. हे सर्व झाल्यानंतर देन वी हॅव लॉन्च साधारणतः सुमंगल ज्वेलर्स हा राहुल जानकर आणि जानकर फॅमिलीचा ब्रँड आहे. टॅगलाईन आहे सुरुवात करू मंगलाची, कारण की कुठल्याही गोष्टीचं कुठलाही माणूस जेव्हा जसं मगाही सांगत होते प्रत्येक जण की मला क्लायंट पाहिजे आहे, नवीन लग्न झालेले वगैरे वगैरे, पण जसा माणूस कमवायला लागतो तेव्हा घरातले म्हणतात लग्नासाठी पहिली इन्व्हेस्टमेंट चालू कर गोल्डमध्ये. आता काही नाही पण उद्या लग्नानंतर ते त्यावेळेस गोल्डचं तुम्हाला भाग देईल. आपल्या ठाण्यामध्ये आपले 2 शॉप्स आहेत सुमंगल ज्वेलर्सचे. पहिलं शॉप आहे कासर रोडली घोडबंदर रोडला, जे साधारणतः 2 मे 2014 रोजी स्टार्टअप झालेलं. ते 3.5 वर्षाच्या फेज नंतर आपण ठाण्यामध्ये दुसरं आपण शॉप चालू केलं काले भिवंडीकडे. कारण प्रत्येक आपण होतो की ज्या लोकांचा व्यवसाय 1000 दिवस टिकला तोच बिझनेसमध्ये तरला असं आपण बोलू शकतो. हे कालेरच्या दुकानाचं इंटिरियर केलेलं आहे मंगेश सरांनी. आणि सर्वात प्रथम MBCचं मला असं वाटत नाही की MBC तर माझं बॉन्डिंग काय मला कळत नाही, कारण की गेल्या वर्षी पण लॉन्चिंग केलं होतं. त्या दिवशी होतं 18 एप्रिल आणि अक्षय तृतीय होत्या त्या दिवशी. आणि त्या दिवशी सुमंगल ज्वेलर्सचा 4थं वेडिंग म्हणजे 4थं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं. बघायला गेलं तर आपण लोक तिथीप्रमाणे साजरे करतो, तारीख आणि तिथी. 2 मे 2014ला सुमंगल ज्वेलर्स लॉन्च झालं, त्या दिवशी अक्षय तृतीय पण होतं. आणि उद्या 2 मे 2019 म्हणजे सुमंगल ज्वेलर्सला मार्केटमध्ये नेऊन 5 वर्ष सेलिब्रेशन आपण करत आहोत. जसं प्रत्येक जण विचारते की अरे स्पेशल ऑफर काय, तर स्पेशल ऑफर असं काही नाहीये की गोल्ड घेतलं की कॅन्सर कव्हर पॉलिसी वगैरे फुकट. पण लोकांना शेवटी कसं असतं की अजून मला काय स्वस्तामध्ये भेटेल, अजून मला काय स्वस्तामध्ये भेटेल. तर आपण एक ऑफर ठेवलेली आहे की अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सुमंगल ज्वेलर्सला 5 वर्ष पूर्ण होत आहेत, तर 50% ऑफ मेकिंग चार्जेस. कारण की आता तुम्ही बघायला गेलं तर सर्वांना हॉलमार्क ज्वेलरी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आहे. तर साधारणतः मार्केटमध्ये गेलात तर तुम्ही 300-350 पासून स्टार्टअप आहे. तर आपण 149 रुपीज 150 स्टॉलर होतो, पण तरी पण लोकांना 99 149 आहे आकडा लोकांच्या टाईपमध्ये. तर 149 रुपीज आपण मेकिंग चार्जेस ठेवलेले आहेत सर्व ज्वेलरी डिझाईनसाठी. जेणेकरून प्रत्येकात मोठे व्यापार तुम्ही बघायला गेलात तर डिझाईन प्रमाणे तुम्हाला मेकिंग चार्जेस चालू करतात 7% 8%. पण आपण 149 रुपीज आपण हा स्ट्रेट फॉरवर्ड सर्वांसाठी ठेवलेला आहे. पण ही ऑफर फक्त व्हॅलिड आहे 7 मे पर्यंत, कारण की अक्षय तृतीय 7 मेलाच आहे. जेणेकरून काही लोकांनी त्या 2 महिने 3 महिन्यापर्यंत आपण तो पेन्शन्स नाही घेऊ शकत. ऑफर व्हॅलिड असेल 7 मे पर्यंत. दोन्ही घोडबंदर आणि सुमंगल ज्वेलर्सचे ॲड्रेसेस दिलेले आहेत. ही पहिली ऑफर मेकिंग चार्जेससाठी. पण काही लोकांना लमसम इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत, मला मंथली इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत, की त्याच्यामध्ये सुमंगलची दुसरी ऑफर आहे की ज्या काही लोकांमध्ये साधारणतः वर्ष 1.5 वर्षांत मला काही नवीन इन्व्हेस्टमेंट्स करायचे असते. सो वी हॅव ऑफर साधारणतः महिन्याला तुम्ही 1000 रुपये, पण मी बेसिकली स्टार्टअप कर उद्योजक आहेत, आपण आपली लेवल वाढवली पाहिजे. तर महिन्याला तुम्ही 5000 रुपये इन्व्हेस्टमेंट करत असाल 15 महिन्यासाठी, तर 15 × 75,000 2 महिन्याचे ॲज अ बोनस. म्हणजे साधारणतः तुम्ही 1.5 ते 2-3 तोळ्यापर्यंत तुम्ही वस्तू घेऊ शकते. ही 2 ऑफर्स आहेत सुमंगल ज्वेलर्सकडून. काही क्वेश्चन्स? आता वेळ नाही क्वेश्चन, सरांचा वेळ संपलाय. पण सरांना काही क्वेश्चन तुम्हाला असं भेटायचं असेल तर ब्रेकमध्ये भेटू शकता प्लीज. ओके, चलो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.